एकनाथ महाराजांचा आहे आणि प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. एकनाथ महाराज या अभंगातून एका स्त्रीचे वर्णन करत आहेत. अभंग हा कूट प्रकरणातील आहे. एकनाथ महाराज एका स्त्रीचं वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात की ती स्त्री म्हणते की मला वेगळं निघायचं आहे, मला तुमच्यात राहायचं नाही, तुमच्या आईबापात राहायचं नाही, मला वेगळं निघायचं आहे. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. पुढे ती स्त्री काय सांगते, सासू सासऱ्यांना मी फार वैतागलेले आहे, ते सासू सासरे मी आता भरी घालते. एवढंच नाही, हा संसार करत असताना मी 4 जणी नंदा विकल्या. किती? 4 नंदा विकल्या. एवढंच नाही, मी माझा दादुल्या विकून गहू आणले. काय केलं? नवरा विकून गहू घेऊन आले. आणि शेवटच्या चरणातून नाथ बाबा म्हणतात की ही स्त्री म्हणते की हा संसार करत असताना मी माझा काम क्रोध हा देशोधडीला नेला आणि माझा हा संसार पूर्ण केला. असा या अभंगाचा एकंदरीत सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रामुख्याने नाथ महाराजांना या अभंगातून 3 पात्र मांडतात. किती पात्र आहे? सर्वांनी बोलत चला. किती पात्र आहे? 3 पात्र. एक पात्र आहे पत्नीचं, एक पात्र आहे पुरुषाचं म्हणजे पतीचं, आणि तिसरं पात्र आहे म्हणजे आईचं. एका बाजूनं आहे पत्नी, नाही म्हणजे मी ते उदाहरणातलं सांगतोय, तशी ही पण पत्नीच आहे, हाय की नाही. एका बाजूला आहे पत्नी, मध्ये आहे हा पुरुष, आणि एका बाजूला आहे आई. एका बाजूने पत्नी, एका बाजूने आई, आणि पुरुषाचं बिचाराचं मध्येच मरण आहे. महाराज कसं? त्या देवळातल्या घंटकाच्या लोळकासारखं कोणी येतं आणि अवघड आहे महाराज. विठाला विठाला विठाला. मध्येच तो पुरुष आहे आणि बिचाराचं मध्येच मरण होत आहे. एका बाजूने पत्नी म्हणते की मला तुमच्या आईबापात राहायचं नाही, आणि एका बाजूने ती म्हातारी आई म्हणते अरे बाबा, अरे मी कुठं जायचं आता. आणि लग्न झालं का घराला घर थोडंफार भांडणं हे होतातच, भांड्याला भांड हे लागतंच, कुजबूज ही होतीच, बरोबर का नाही. मावशी तुमचं कसं काय? सून आहे का? हा, तुम्हीच सूनबाई आलेली काय? मग नाही बोलणार तुम्ही. भांड्याला भांड हे लागतच, भांडणं हे होतातच. आणि भांडणं झाले का मग ती स्त्री काय करते? आपल्या नवऱ्याच्या कानाला लागते. आता कानाला लागती म्हणजे काय करते? कानात काहीतरी जाऊन सांगते. आता काय सांगते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे, पण परिणाम काय होतो? घराला घर पण राहत नाही, भावा भावात भाऊ राहत नाही, आई बापात मुलं राहत नाही, कोणातच कोण राहत नाही. महाराज वेगळं निघायची वेळ येते. आणि म्हणून तर संत एकनाथ महाराजांना म्हणावं लागलं की ती स्त्री काय म्हणते. तर हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तू टाळी टाळी. वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, वेगळे
शिनले भारी संसार करता शिनले भारी संसार करता भारी संसार करता सिनले भारी संसार करता सिनले भारी संसार करता सिनले भारी वेगळे निघाली संसार बघा सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघाली संसार बघा. क्या बात आहे. गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे निघा. सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघोनी संसार बघा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबा म्हणतात ती श्री म्हणते की सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघोनी संसार बघा. कोणातून वेगळं निघायला सांगते? आई बापातून. कोण आई बाप? अहो ज्या आई बापानं जन्म दिला, लहानचं मोठं केलं, शिक्षण केलं, नोकरीला लावलं, एवढंच नाही तर आवडती स्त्री बनवून तिचा बरोबर लग्न लावून दिलं, आणि तीच स्त्री घरात येऊन काय म्हणते? मला वेगळं निघायचं आहे. वास्तविक पाहता त्या आईचं आपण मन सुद्धा दुखावलं नाही पाहिजे महाराज. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, साधू संत या सर्वांनी सांगितलं की बाबांनो, या संपूर्ण जगामध्ये सर्वात महान कोण असेल तर ती फक्त आई आहे महाराज. सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ. माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है दुआ माँ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ. ह्या संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी कोण असेल तर ती फक्त आई आहे महाराज. एक ने पूछा, हळूहळू काळा हळूहळू, एक ने पूछा अरे कि बाबा इस संसार में सबसे बड़ा क्या है? तो दूसरे ने कहा अरे भाई इस संसार में सबसे बड़ा समंदर है. काय आहे? सगळ्यात मोठा काय असेल तर तो समुद्र आहे. दूसरे ने कहा अरे भाई समंदर काहे का बड़ा? वो तो अगस्त्य ऋषि ने एक घूंट से निगाड़ा, तो कौन बड़े?
बोले अगस्ती बड़े। अरे भाई अगस्ती भी काहे के बड़े, वो तो इस आकाश गंगा में एक जुगनू की तरह खड़े। तो कौन बड़ा, कौन बड़ा? अरे भाई आकाश बड़ा। आकाश भी काहे का बड़ा, वो तो हमारे वामन भगवान ने एक पैर से वेढ़ा। तो कौन बड़ा? थोडे थोडे पुढे सरका, पाठीमागा जागा कमी पडली, सरका पुढे, सरका लवकर, पुरुष मंडळ सरका पुढे या, पुढे या, आताच पुढे या। जय हो। पाऊस येतोय, सर्वांनी पुढे सरका, सरका पुढे। तो बोले भाई वामन भगवान बड़ा। हाँ लक्ष द्या आता इकडे। अरे वामन भी काहे का बड़ा, वो तो अपने भक्तों के हृदय में सदैव खड़ा। तो कौन बड़े? भक्त बड़े। कौन बड़े? सर्वांनी उत्तर द्या, कौन बड़े? हाँ भक्त बड़े। अरे भाई भक्त भी काहे के बड़े, वो तो अपनी माँ के गोद में 9 महीने 9 दिन तक दड़े। तो कौन बड़ी, कौन बड़ी? जय हो। सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ। माँ सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ। सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ। सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ। सर्वात मोठी कोण असेल तर ती फक्त आई आहे महाराज। आणि हाच आपला आजचा मुद्दा आहे, हाच आपला आजचा विषय आहे। या संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी स्त्री कोण असेल तर ती आई आहे महाराज। कोण आहे? मुलांनो सर्वांनी सांगा, कोण मोठी आहे, कोण श्रेष्ठ आहे, कोण महान आहे? हा, आई सर्वात श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे। आता यावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार आमच्या धर्मपत्नी सौ शिवानी महाराज चाळक यांचं काय म्हणणं आहे ते आता आपण पाहू। विठाला 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 विठाला। रामकृष्ण हरी। सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा। रामकृष्ण हरी। आत्ताच आपल्या महाराजांनी भारुड प्रकरणातील संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतला, घेतला की नाही? घेतला। आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला, सांगितला की नाही? सांगितला। त्या अगोदर महाराजांनी प्रस्तावना मांडली आणि प्रस्तावनेमध्ये महाराजांनी सर्वांची नावं घेतली। गायक, वादक, टाळकरी, विणेकरी, साऊंड सिस्टीमवाले, कार्यकर्ते, सर्वांची नावं घेतली। सर्वांना उत्तम म्हणाले, सर्वांना छान म्हणाले, सर्वांचं कौतुक केलं। पण मला सांगा, या महाराजांनी माझं नाव घेतलं का? घेतलं का? नाही। या महाराजांनी जर माझं नाव घेतलं असतं तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता का? पण नाही, हे असंच असतं। 2 जावांचं, 2 भावांचं,
2 रावांचं, 2 बुवांचं, 2 देवांचं आणि 2 नवरा बायकोचं कधी जमन ते तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणणार रे बाबा. विठ्ठला विठाला विठाला विठ्ठल 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 या महाराजांनी आपलं नाव घेतलं असतं तर मला जरा बरं वाटलं असतं, पण या महाराजांनी आपलं मन दुखावलं. आणि संत काय सांगतात, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. सदा ना रहा है, सदा ना रहेगा, सदा ना रहा है, सदा ना रहेगा, जमाना किसी का. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. माणसाने कोणाचेच मन दुखावू नये, पण या महाराजांनी आपले मन दुखावले. तुम्ही बघा ना, बाकीचे लोक माझ्यापेक्षा लांब उभे होते तरी त्यांचं नाव घेतलं, आणि मी या महाराजांच्या एवढा जवळ उभी आहे तरी माझं नाव घेतलं नाही. यालाच म्हणतात जेवढे मोठे तेवढे खोटे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. असो. नंतर महाराजांनी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला, आणि त्यामध्ये महाराजांनी 2 बाजू निर्माण केल्या, आई श्रेष्ठ की पत्नी श्रेष्ठ. आणि त्या 2 बाजूंपैकी महाराजांनी आई श्रेष्ठ आहे म्हणजे पत्नी श्रेष्ठ नाही असे या महाराजांनी सांगितले, आणि आई श्रेष्ठ आहे असे महाराजांनी पटवून दिले. आईच श्रेष्ठ आहे असे महाराजांनी सांगितले. पण आपले म्हणणे आहे, आपले बरं का, आपले 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 म्हणणे आहे की पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे मुलांनो, मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? पत्नीच श्रेष्ठ आहे. आणि हेही आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पत्नीच श्रेष्ठ आहे, पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोलत चला, कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा, कोण श्रेष्ठ आहे? विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. या जगामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत की त्या काही प्रयत्न न करता मिळतात, अगदी सहजासहजी मिळतात. काही काही गोष्टी अशा आहेत की त्या थोड्याफार प्रयत्नाने मिळतात, परंतु काही काही गोष्टी अशा आहेत की त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात तेव्हाच मिळतात. न दैवमिति संचिते तज्जे दुद्योगमात्मनः अनुद्यमेन तैलानि तिलभ्य नाप्तुरुमर्हति. कळलं काही? कळलं काही नाही? मग थोडंसं सोपं करून सांगते. नो वन शुड गिव्ह अप. No one should give up thinking that fortune is unfavorable.
विदाउट इंडस्ट्री नो वन गेट ऑइल फ्रॉम सिसेम. आता कळालं का नाही? आता मंड पाहून गेलं ना काय. आता मंड पाहून गेलं. अर्थात दैव मला अनुकूल नाही असं म्हणून चालणार नाही. प्रयत्नाशिवाय वाळूतून तेल मिळत नाही. प्रयत्ने कण वाळूचे रगडिता तेलही गळे. अर्थात प्रयत्नच करावे लागतात. आई मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? लागतात का? आई मिळण्यासाठी काहीच नाही. जी गोष्ट दुर्मिळ आहे तिच्यासाठीच प्रयत्न करावे लागतात. बायको मिळण्यासाठी, बायको मिळण्यासाठी बाकी प्रयत्नच करावे लागतात. लागतात की नाही? पुरुष मंडळ लागतात की नाही? अहो, बायको मिळण्यासाठी किती किती प्रयत्न करावे लागतात. तुम्ही या महाराजांनाच विचारा. वा. आजकाल आमचे तरुण तर बायको मिळण्यासाठी किती किती प्रयत्न करतात. तिला मेसेजेस करतील, तिला फोनच करतील, तिला प्रेमपत्रच लिहितील, तिला हॉटेलला जेवायला नेतील, तिला गुलाबच देतील, तिला गिफ्टच देतील. तिला मला एवढंच माहिती. ती याच्याकडून सर्वच घेते, ती यांच्याकडून सर्वच घेते आणि लग्न दुसऱ्याबरोबरच करते. मग हा म्हणतो, हा म्हणजे दुसऱ्याच सांगते मी. जाऊ दे, मी इकडं हात करते. मग हा म्हणतो, काय म्हणतो? मी तुझ्याशिवाय जगू शकत. अहो, तुमचं वाक्य पूर्ण केलं मी. तुम्हाला कसं काय माहिती? हा प्रयोग तुम्ही पण केला की काय? तुम्ही घरी चाला. विठ्ठला विठाला 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 विठाला. सांगण्याचे तात्पर्य, हे सर्व प्रयत्न पत्नी मिळण्यासाठी करतात. आई मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? काहीच नाही. एवढंच नाही, पत्नी मिळण्यासाठी थोरा मोठ्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहे. तुम्ही म्हणाल थोरा मोठ्यांनी? हो, थोरा मोठ्यांनी. पत्नी मिळण्यासाठी रावण धनुष्य बोकांडी घेऊन पडला, पण त्याला सीता पत्नी म्हणून मिळाली नाही. पत्नी मिळण्यासाठी रामाला धनुष्य तोडावा लागला, तेव्हा सीता पत्नी म्हणून मिळाली. रुक्मिणी पत्नी मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला शिशुपाल व रुक्मी बरोबर लढावं लागलं, तेव्हा रुक्मिणी पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला जांबुवंताबरोबर युद्ध करावं लागलं, तेव्हा जांबवंती पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी अर्जुनाला मत्स्ययंत्राचा वेध करावा लागला आणि इतर राजांबरोबर लढावं लागलं, तेव्हा द्रौपदी पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी अर्जुनाला साधूचा वेश धारण करावा लागला, तेव्हा सुभद्रा पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी कर्दम ऋषींना 10,000 वर्ष तपश्चर्या करावी लागली. 10,000 वर्ष, तेव्हा देवहूती पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी इंद्राने बरेच प्रयत्न केले, पण त्याला अहिल्या पत्नी म्हणून मिळाली नाही. पत्नी मिळण्यासाठी गौतमाने द्विमुखी गायीला प्रदक्षिणा केली, म्हणजे वासराला जन्म देत असताना गायीला प्रदक्षिणा केली, तेव्हा अहिल्या पत्नी म्हणून मिळाली. सांगण्याचे तात्पर्य, हे सर्व प्रयत्न पत्नी मिळण्यासाठी करतात. दुर्मिळ गोष्टींसाठी प्रयत्नच करावे लागतात. श्रेष्ठ गोष्टींसाठी प्रयत्नच करावे लागतात. पत्नी मिळण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात, म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? तुम्ही कोणत्या पार्टीचे? ते आले आमच्या पार्टीत. विठाला 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 विठाला
विठाला विठाला विठाला विठाला विठाला. एक मद्र देशाचा राजा होता. त्याचे नाव होते अश्वपती. राजाला काही पुत्र संतान नव्हते. मग त्याने सावित्रीची आराधना केली. राजाला एक कन्या प्राप्त झाली. त्या मुलीचं नाव ठेवलं सावित्री. सावित्री मोठी झाली. वडिलांनी सांगितले, बेटे तुझ्या योग्य वर तू शोधून मला सांग, मी त्याच्याबरोबर तुझे लग्न लावून देईन. त्या काळातल्या मुली स्वतःसाठी वर शोधत होत्या. त्याला स्वयंवर म्हणतात. आताच्या काळातल्या मुली स्वतःसाठी नवरा शोधतात. त्याला लव्ह मॅरेज म्हणतात. पूर्वी एकदा लग्न झाले की झाले, परत घटस्फोट नाही म्हणजे नाही. आता तसं नाही. आता 4 वर्षात 3 नवरे, 4 मुलं, 5व्या वर्षी घटस्फोट, 6व्या वर्षी नव्याच्या शोधात. त्यातही टिकली तर टिकली, नाही तर हुकली. आणि तिचं काम जर यानं ऐकलं नाही तर ती नवऱ्याला मारायला हातात मुसळच घेते. आबा बाबा बायको मोठी, घेतलं मुसळ लागली पाठी. असेच 2 जण गेले कोर्टात लग्न करण्यासाठी. याने मित्राला फोन केला, अरे आज माझं लग्न आहे, साक्षीदार म्हणून कोर्टात सही करण्यासाठी. मित्र म्हणाला, अरे लग्न कधी ठरलं लग्न? हा म्हणाला, अरे आजच ठरलं लग्न, आज. अरे पण आता मी फार लांब आहे, आता तर मी काही येऊ शकत नाही. हां पण उद्या रिसेप्शन पार्टीला मी नक्की येतो. मग दुसऱ्या दिवशी हा मित्र याला भेटला. मित्र म्हणाला, का रे झालं का लग्न, कुठं ठेवली पार्टी? हा म्हणतो, अरे कशाची पार्टी, लई बेकार निघाली ती पार्टी. का रे काय झालं? हा म्हणाला, अरे तिने मला माझा बँक बॅलन्स विचारला. मग तू काय सांगितलं? मी सांगितलं की माझ्याकडे बँक बॅलन्स काहीच नाही. मित्र म्हणाला, अरे मूर्खा बावळटा बिना अकलीच्या कांद्या, तू सांगायचं ना की माझ्या चुलत्याच्या नावावर 90 लाख रुपये आहे, 90 लाख रुपये, आणि चुलत्याला कोणीच नाही, त्याचा मीच वारसदार आहे. हा म्हणाला, मी तेच सांगितलं. मग काय म्हणाली ती? ती काहीच नाही म्हणाली. ती माझ्यापासून निघाली, चुलत्याकडे गेली आणि चुलत्याबरोबरच लग्न केलं. बायको होणार होती ती चुलती झाली, काकी झाली काकी. विठाला 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 विठाला. ही बायको म्हणजे लव्ह मॅरेज मधला ॲटॉम बॉम्ब आहे. पण मी आता जे सांगत आहे ती स्वयंवर करणारी सावित्री आहे. सावित्रीने प्रधानाला आपल्या बरोबर घेतले, संपूर्ण राज्यात फिरली, संध्याकाळी घरी आली. घरी आल्याच्या नंतर आपल्या वडिलांना म्हणाली, पिताश्री मी द्युमत्सेनचा मुलगा सत्यवानाला माझा पती म्हणून वरलेले आहे. तेवढ्यात नारद महर्षी म्हणाले, अरे रे 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 रे. अश्वपती म्हणाले, राजन आपण नकार दर्शवण्याचे कारण काय? त्यावर महर्षी म्हणाले, राजन जो मुलगा सावित्रीने निवडलेला आहे त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. आजपासून बरोबर 1 वर्षाने याच दिवशी दुपारी तो मुलगा मरणार आहे. आणि त्याचे जे वडील आहे ते आंधळे आणि राज्यहीन झालेले आहे. ते आता जंगलात भटकत आहे. यावर अश्वपती म्हणाले, राजन बेटी तू नारदांच्या वाक्यावर विश्वास ठेव आणि तुझ्यासाठी दुसरा एखादा मुलगा निवड, मी त्याच्याबरोबर तुझं लग्न लावून दे. यावर सावित्री म्हणाली, पिताश्री
हिंदू धर्मशास्त्रामध्ये पतिव्रतेचे एकदाच लग्न होते आणि एका बरोबरच होते. मी त्यांना मनाने वरलेले आहे आणि आता जर मी दुसऱ्या पुरुषाचा विचारही मनात आणला तर मी व्याभिचारिणी ठरेन. पिताश्री, मी पतिव्रता धर्म निभावणार आहे. काही दिवसानंतर सत्यवान आणि सावित्री यांचे लग्न झाले. 1 वर्ष झाले. तो दिवस उगवला. सत्यवान लाकडं फोडत होता. लाकडे तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आली आणि सत्यवान धाडकन जमिनीवर पडला. सावित्रीने सत्यवानाचे मस्तक आपल्या मांडीवरती घेतले आणि नामस्मरण करू लागले. तेवढ्यात सावित्रीला समोर एक काळाकुट्ट पण सुंदर अवयव असणारा पुरुष समोर उभा आहे असं सावित्रीला दिसलं. सावित्रीनं विचारलं, कोण आहात आपण आणि इथे कशासाठी आला? त्यावर तो माणूस म्हणाला, मी यमराज आहे आणि तुझ्या पतीला मी नेण्यासाठी आलेलो आहे. असं म्हणून यमराजाने आपला पाश टाकला आणि अंगुष्ठ रूप जीवात्म्याला खेचून घेतले आणि आकाश मार्गाने निघाला. सावित्री त्याच्या मागे मागे जाऊ लागली. यमराज म्हणाले, सावित्री, तू माझ्या मागे मागे येऊ नकोस, तू परत जा. कारण पत्नी ही पतीच्या फक्त मृत्यूपर्यंतच सोबत असते. तू माझ्या मागे मागे येऊ नको. यावर सावित्री म्हणाली, पतीला सोडून न राहणे हा पत्नीचा पतिव्रता धर्म आहे आणि तोच धर्म मी निभावत आहे. सावित्रीचे हे धर्मवचन ऐकून यमराज प्रसन्न झाले आणि यमराज म्हणाले, वा सावित्री, क्या बात है. तुझ्या या धर्मवचनावर मी फारच प्रसन्न झालेलो आहे. सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त तू कुठलाही एक वर मला माग, तो वर मी तुला देतो. यावर सावित्री म्हणाली, माझे सासरे हे आंधळे आणि राज्यहीन झालेले आहे. त्यांना त्यांची दृष्टी आणि त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे. यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्री, आता तू परत जा. पण वर मिळाला तरीही सावित्री यमराजाच्या मागे मागे चालत होती आणि सावित्री बोलत होती. सावित्री म्हणाली, पृथ्वी तलावर पुरुष मंडळ ध्यान देऊ नाही का? पृथ्वी तलावर पुरुषाने यज्ञ, ध्यान, तपस्या, व्रतवैकल्ये आणि नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती करून घ्या. पण स्त्रियांना एवढं सगळं करण्याची गरज नाही. तिने फक्त आपला पातिव्रत्य धर्म निभावला तरी तिला जगातील नवे विश्वातील सर्वच्या सर्व सुख प्राप्त होतात. सावित्रीचे हे वचन ऐकून यमराज फार प्रसन्न झाले. यमराज म्हणाले, वा सावित्री, वा, क्या बात है. सावित्री, सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त कुठलाही एक वर मला माग, तो वर मी तुला देतो. सावित्री म्हणाली, यमराज, तुम्ही जर आता माझ्यावर खरोखरच जर प्रसन्न झाला असाल तर या जन्मीचे माझे पातिव्रत्य न मोडता माझ्या सासऱ्याच्या कुळाचा वंश वाढण्यासाठी मला 100 औरस पुत्र द्या. आनंदाच्या भरात यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्री, आता तू परत जा. सावित्री म्हणाली, यमराज, आता तर मी एकटी माघारी जाऊ शकत नाही. आता तर तुम्ही मला वर दिलेला आहे की या जन्मीचे माझे पातिव्रत्य न मोडता माझ्या सासऱ्याच्या कुळाचा वंश वाढण्यासाठी मला 100 औरस पुत्र देतो. म्हणून आता 100 औरस पुत्रांचा तुमचा वर खरा होण्यासाठी मी तुमच्या मागे मागे येत आहे. यमराज म्हणाले, धन्य आहे ग सावित्रीबाई, तू धन्य आहे. हा घे तुझा पती आणि याला आणखीन 400 वर्षाची आयुष्यही दिली. आता मला सांगा, सत्यवानाच्या वडिलांची गेलेली दृष्टी आणि गेलेले राज्य त्यांना परत मिळाले. सत्यवानाच्या आईमुळे की सत्यवानाच्या पत्नीमुळे?
कोणत्या तरी एकाच पार्टीकडून बोला राजा हो. ते आले आमच्या पार्टीत. कोणामुळे मोठ्याने सांगा, कोणामुळे? आईमुळे की पत्नीमुळे? पत्नीमुळे. सत्यवान जिवंत झाला, सत्यवान जिवंत झाला. नव्हे नव्हे सत्यवानाला आणखीन 400 वर्षाचे आयुष्य मिळाले. आईमुळे की पत्नीमुळे? मग कोण श्रेष्ठ? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. विठाला 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा रामकृष्ण हरी. पहा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हटलं, सर्वजण रामकृष्ण हरी म्हटले, पण मला सांगा ह्या महाराज रामकृष्ण हरी म्हटल्या का? आत्ता मला बाबा म्हटल्या का? आणि आता जर रामकृष्ण हरी म्हटल्या असत्या तर यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता. पण नाही, नाव ठेवी लोकाला आणि शेंबूड आपल्या, ते तुम्हीच म्हणा भाऊ. विठाला विठाला. आत्ताच आपल्या महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं, सती सावित्रीचं उदाहरण सांगितलं. आणि महाराज मला म्हटले की मला उत्तम म्हटले नाही किंवा माझं नाव घेतलं नाही. अहो महाराज, लग्नात एकदाच नाव घेतलं, 6 वर्ष झाले अजून सांभाळतोय. दररोज नाव घेतल्यावर किती वर्ष, म्हणजे किती आयुष्य सांभाळावं लागेल. एकदाच नाव घेतलं होतं, अजून सोबत आहे की नाही? आणि महाराज कीर्तनात बायको श्रेष्ठ म्हणणाऱ्याचं कुठं नाव घ्यावं का? बायकोला श्रेष्ठ, पत्नी श्रेष्ठ. अहो पत्नी श्रेष्ठ आहे तर घासा भांडे, धुवा धुणं, पडा तिच्या पाया. पत्नी श्रेष्ठ आहे ना? अहो पडतील महाराज, कलियुगात ते सुद्धा करतील. विठाला विठाला विठाला. कलियुगाचं काय अवघड नाही बरं, खरं नाही. एक ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होता आणि एका देवीच्या अंगात आलं. देवीच्या म्हणजे एका महिलेच्या अंगात आलं आणि अंगात येत आल्यानंतर तिच्या हातातली एक सोन्याची अंगठी खाली पडली. तिच्या ते लक्षात आलं. आता ती घुमत होती आणि घुमता घुमता तिच्या लक्षात आलं, ती म्हणू लागली, अहय 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 अहय, खाली काय पडलंय बघा, अहय खाली काय पडलंय बघा, अहय खाली काय पडलंय बघा. तो बोप्या तिथंच बसलेला होता. कोण? तिचा नवरा. हा, तो तिथंच बसला होता. तिच्या लक्षात आलं की बायकोची सोन्याची अंगठी खाली पडली. त्याने ते काय केलं, पटकन उठला, सोन्याची अंगठी उचलली, खिशात घातली, बायकोच्या 2दा-3दा पाया पडला आणि तो सुद्धा घुमायला लागला आणि घुमता घुमता म्हणू लागला, अहय 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 अहय, उचलला आई चला, अहय उचलला आई चला, खाली काय पडलंय बघा, अहय उचलला आई चला. अहो अशा बायकोच्या पाया पडणाऱ्याचं कुठं कीर्तनात नाव घ्यावं का? विठाला 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 विठाला. महाराजांनी आपल्याला सांगितलं की बायको श्रेष्ठ आहे, बायको श्रेष्ठ आहे. पण महाराज, ज्या बायकोला, ज्या पत्नीला तुम्ही श्रेष्ठ म्हणता ना, तीच अशी सासू सासरे मरावे म्हणून देवीला नवस करते महाराज, देवीला. अन सत्वर पावगा मला भवानी आहे, रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे, रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. हे सत्वर पावगा मला भवानी आहे, रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे, रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. हे सासरा माझा गावी गेला. मावशी, ए सासरा माझा गावी गेला अन तिकडेच खपवी त्याला. अन सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगा भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. हे सासू माझी जाच करीती.
गाडी तिला आणि सत्वर भाव ग मला भवानी आई रोडगाव हिन तुला सत्वर भाव ग मला भवानी आई रोडगाव हिन तुला सत्वर भाव ग मला भवानी आई रोडगाव हिन तुला सत्वर भाव ग मला भवानी आई रोडगाव हिन तुला तुला मला भवानी आई रोडगाव हिन तुला वा 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 वा. अहो सासू सासरे मरावं म्हणून पत्नी नवस करते आणि त्या पत्नीला ह्या महाराज श्रेष्ठ म्हणतात. करतात की नाही नवस? अहो बरेच उदाहरणं आहे महाराज. आईबाप सासू सासरे मरावं म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेले आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक गरीब घरातील कुटुंब होतं. कुटुंबामध्ये 3 जण राहत होते. पुरुष, त्याची आई आणि पत्नी. बरेच वर्ष झाले लग्नाला. सासू सुनेचं काही पटत नव्हतं. त्या सुनेला ती सासू घरात नकोच होती. बरेच प्रयत्न केले तिनं काढून द्यायचे, पण शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतला. एक दिवस त्या सुनेने काय केलं, आपल्या पतीला सांगितलं की मी गरोदर आहे आणि मला डोहाळे लागलेले आहे, माझे डोहाळे तुम्ही पुरवा. पतीने सांगितलं काय डोहाळे लागले तुला, काय पाहिजे आहे तुला, सांग मला काय खायचं आहे, काय पाहिजे आहे, देतो मी आणून. तिनं सांगितलं नाही, तुम्ही मला देणार नाही, मला माहिती आहे, मला आधी वचन द्या आणि मग मी सांगते. त्यानं दिलं वचन. ठीक आहे, सांग काय म्हणणं आहे तुझं. मला डोहाळे लागलेले आहेत आणि मला तुमच्या आईचं काळीज खावं वाटतं. काय डोहाळे लागले? तुमच्या आईचं काळीज खावं वाटतं. त्या सुद्धा नराधमाने पाठीमागचा काहीच विचार केला नाही महाराज. पत्नीसाठी आईला काशी यात्रेला नेतो म्हणून जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. सोबत एक विळा नेला. आईला एका झाडाखाली बसवलं. रात्रीची वेळ होती. सोबत विळा नेलेला होता. विळा आईच्या समोर काढला आणि आईला म्हणू लागला, आई तुझी सून गरोदर आहे आणि तिला डोहाळे लागले आहे. आई तिला तुझं काळीज खावं वाटतंय असं म्हटला आणि पाठीमागून विळा काढला आणि आईच्या छातीमध्ये सप 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 वार केले महाराज. आणि आईच्या ते काळीज घेतलं आणि धावत पळत घराच्या दिशेने निघाला. रात्रीची वेळ होती. अंधार पडलेला होता. ठेच लागली. धार दिशी खाली पडला. डोकं फुटलं. भळभळ भळभळ रक्त जाऊ लागलं. बेशुद्ध झाला. ते काळीज एका बाजूला पडलं, हा एका बाजूला पडला. शुद्धीवर आला तर पाहतो कुठे काळीज, कुठे काळीज, कुठे काळीज. महाराज त्या पडलेल्या काळजातून आवाज बाहेर आला, बाळ तुला लागलं का रे, बाळ तुला लागलं का रे, फार रक्त गेले बाळ, तुला लागलं का रे. कोण बोललं? आई नाही, अहो आईचं काळीज बोललं. मला सांगा, जी पत्नी, जी स्त्री, जी पत्नी, जी बायको आईचं काळीज खायला मागते, ती आई, ती पत्नी श्रेष्ठ का बाळ तुला लागलं का रे हे म्हणणार काळीज म्हणजे ती आई श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? थोडं मोठ्या आवाजात सांगा, महाराजांच्या कानावर जरा फेटा आलाय. कोण श्रेष्ठ? आई सर्वश्रेष्ठ आहे महाराज. विठाला विठाला हो, आई सर्वश्रेष्ठ आहे महाराज. महाराजांनी सती सावित्रीचं उदाहरण दिलं, ही गोष्ट खरी आहे बाबा. पण आज या कलियुगामध्ये सर्वच स्त्रिया सती सावित्री नाही. माफी मागून बोलतो, आज या कलियुगामध्ये संपूर्ण स्त्रिया सती सावित्री नाहीत. सासू सासऱ्यावे मारावे म्हणून नवस करतात. नवे नवे नवरा मारावा, नवऱ्याला सोडून जावं, हे सुद्धा प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया आज आपल्याला पाहायला मिळतात. पण आई मात्र असं करत नाही महाराज. का करत नाही?
अहो ज्या आईने लहानचं मोठं केलं, रक्ताचं दूध करून पाजलं, ज्याचं शिक्षण पूर्ण केलं, नोकरीला नावलं, आवडती मुलगी घरात आणली आणि तीच मुलगी आज म्हणते की मला हे सासू सासरे नको आहे का? नाथ महाराज तेच वर्णन करतात की ती स्त्री म्हणते मी तुमच्या सासू सासऱ्यांना वैतागलेले आहे, ते सासू सासरे मी भरी घालते म्हणजे मारते आहे. आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. संसार करता सिनले भारी, वा वा. संसार करता सिनले भारी, संसार करता सिनले भारी, संसार करता सिनले भारी, जय हो. संसार करता सिनले भारी, 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 सासू सासरा घातला घरी, सासू सासरा घातला घरी, संसार करता सिनले भारी, संसार करता सिनले भारी, संसार करता सिनले भारी, संसार करता सिनले भारी. संसार करिता शिनले भारी, सासू सासरा घातला भरी. नाथ महाराजांना म्हणावं लागलं की ती स्त्री म्हणते की सासू सासरे मी संसार करताना भरी घातले, म्हणजे आईबाप, त्या पुरुषाचे आईबाप भरी घातले. अहो त्या आईबापाच्या सेवेमध्ये काय पुण्य आहे? तुम्ही ऐकताय ना? पण नक्की तुमचं लक्ष आहे ना कीर्तनात? नाही तर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि लक्ष असतं चपलावर. नाही म्हणजे तुमचं लक्ष आहे ना तसं? कुठं? चपलावर? कीर्तनावर. मी काय सांगत होतो? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. अहो आई बापाच्या सेवेमध्ये काय फळ आहे? लोहदंड गावामध्ये, ज्याला आपण आज पंढरपूर म्हणून ओळखतो, ज्याला आपण आज पांडुरंगरायाचं पंढरपूर म्हणून ओळखतो, त्याला पूर्वीचं नाव आहे लोहदंड. या लोहदंड गावामध्ये एक दाम्पत्य पती पत्नी राहत होते. त्यांचं नाव आहे पुंडलिक, पद्मनाभ ब्राह्मण आणि गोदावरी, आणि त्यांचा पुत्र पुंडलिक. कथाभाग सर्वांना माहीत आहे. पुंडलिक मोठा झाला, लग्न झालं, बायकोमध्ये जीव गुंतला, आईबापाकडे दुर्लक्ष झालं, आणि एक दिवस पुंडलिक काशी यात्रेला करायला निघायला, आणि पुंडलिकाने आईबाप खांद्यावर घेतले आणि बायकोच्या गळ्यात दोरी बांधून काशी यात्रेला निघाला. बरोबर ना? नाही? मग काय केलं? हा, अहो आई बापाच्या गळ्यात दोरी बांधली आणि बायकोला खांद्यावर घेऊन निघाला. कुठं? काशी यात्रेला. दर मजल कजल त्या ठिकाणी काशी यात्रेला निघाला. एक दिवस मुक्कामाचा वेळ आली. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये मुक्काम केला, आणि त्या पुंडलिकाने एक दृश्य पाहिलं. मी आई वडिलांच्या सेवेचं पुण्य सांगतोय बरं का. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये त्याने एक दृश्य पाहिलं. 3 काळ्या कुट्ट स्त्रिया येत आहे. पहाटेची वेळ आहे, 3 वाजलेले आहे. 3 स्त्रिया कुकुट स्वामींच्या आश्रमात आल्या, अत्यंत काळ्या कुट्ट. त्या आल्या
त्यांनी आश्रमामध्ये झाडलोट केली, आश्रमात गुरूंचं दर्शन घेतलं, पर्णकुटीत जाऊन दर्शन घेतलं आणि परत जेव्हा त्या बाहेर आल्या त्यावेळेस अत्यंत रूपवान आणि अप्सरा होऊन त्या ठिकाणी बाहेर आल्या. आणि हे दृश्य त्या पुंडलिकाने पाहिलं. पुंडलिकांनी विचारलं, का हो, कोण आहात तुम्ही? जाताना तुम्ही अत्यंत काळ्या कुट्ट होता, येताना अत्यंत अप्सरासारख्या होऊन आल्या, हा चमत्कार कसा झाला? त्या तीन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्या होत्या. त्या तीन नद्या पुंडलिकाला सांगू लागल्या, अरे पाप्या, तुझ्यासारखे अनंत पापी आमच्यामध्ये येऊन स्नान करतात, त्यांचं पाप धुतात, ते पाप आमच्या अंगाला चिटकतं, आम्ही मलिन होतो आणि आमचं पाप धुण्यासाठी आम्ही ह्या आश्रमात येऊन सेवा करतो आणि कुक्कुट स्वामींचं दर्शन घेतो, तेव्हा ते आमचं पाप धुतल्या जातं. पण त्याला प्रश्न पडला की एवढं महात्म्य काय आहे, फक्त स्वामींचं दर्शन घेऊन तुमचं पाप जातं? आणि मग त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर कुक्कुट स्वामी आश्रमामध्ये बसलेले होते. मांडीवर त्या ठिकाणी एका मांडीवर आईचं डोकं होतं, एका मांडीवर वडिलांचं डोकं होतं आणि आई वडिलांची अहोरात्र दिवस रात्र त्या ठिकाणी कुक्कुट स्वामी सेवा करत होते. आणि त्या सेवेच्या जोरावर या तीनही नद्या पवित्र होत होत्या. ही ताकद आई बापाच्या सेवेमध्ये आहे, आईच्या सेवेमध्ये आहे. म्हणून आता मला सांगा, कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? सर्वांनी बोला, कोण श्रेष्ठ? ऐकलं का महाराज? आई सर्वात श्रेष्ठ आहे, आईच महान आहे. विठाला 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 विठाला. हो, रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण काय चुकायचं? बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही, आता कशीच जागेवर आली. जागेवरच होतो मी. होतो थोडा त्रास, पण गुण हमखास. विठाला 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 विठाला. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की आई श्रेष्ठ आहे. आता मला खरं खरं सांगा बरं, आरडा ओरडा कोणाला लागतं? ज्याचं खरं आहे त्याला की ज्याचं खोटं आहे त्याला? कोणाला महाराज? कोणाला? तुम्ही आपल्या पार्टीचे ना? ते बोलणारच नाही, ते आमच्या पार्टीचे. कोणाला? ज्याचं खोटा खोटं आहे त्याला. आपण कसं शांत बोलतो की नाही? बोलतो की नाही? हा मग बोलतो शांत. विठाला 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 विठाला. आता थोडस ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण नाही तर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि झटके मारत असतात घरच्या कुलपाला. तसं तुमचं लक्ष आहे ना? मग ध्यान देऊ नाही का? महाराजांनी दुसऱ्या शरणाचा अर्थ सांगताना सांगितले की बायको म्हणते की मी संसार करताना फार शिनलेले आहे. संसार करिता शिनले भारी, सासू सासरा घातला भरी. आओ या महाराजांना अभंगाचा अर्थच कळाला नाही. या ठिकाणी नाथ महाराजांनी रूपक वापरलेले आहे. म्हणजे नाथ महाराज बोलताना व्यवहार बोलतात, बोलताना व्यवहार बोलतात, बोलताना संसार बोलतात, पण पटवून देताना अध्यात्म पटवून देतात. या ठिकाणी नाथ महाराजांनी विकारांना सासू सासरे म्हटलेले आहे, विकारांना ननंद म्हटलेले आहे, विकारांना नवरा म्हटलेले आहे.
आणि भक्तिरूपी परमात्म्याला गहू म्हटलेले आहे. म्हणजेच गव्हाची उपमा देतात. आणि हेच नाथ महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संसार करता शिनले पाहू शिनले पाहू संसार करिता शिनले पाहू शिनले पाहू संसार करिता शिनले भारी शिनले भारी संसार करता शिनले भारी शिनले भारी संसार करिता शिनले भारी शिनले भारी संसार करिता शिनले भारी शिनले भारी संसार करता शिनले बहु राधल्या विकुनी आणले गहू संसार करता शिनले भारी संसार करता शिनले भारी संसार करता शिनले बहु राधल्या विकुनी आणले गहू संसार करता शिनले भारी संसार करता शिनले भारी शिनले भारी शिनले भारी. वा. संसार करता शिनले बहु दादुल्या विकुणी आणले गहू. सांगण्याचे तात्पर्य नाथ महाराज अध्यात्म सांगतात. पण या महाराजांना अध्यात्माची ओळखच नाही. या महाराजांचे डोके म्हणजे रिकामे खोकेच आहे. एका मुलीला तिच्या मैत्रिणी सारख्या म्हणायच्या, अगं तुला ही लिपस्टिक फारच सुंदर दिसते, ही लिपस्टिक लावल्यानंतर तू आणखीनच सुंदर दिसायला लागते, ही लिपस्टिक लावल्यानंतर तू खूपच छान दिसते. आणि हे सर्व त्या मुलीची आजी ऐकायची. म्हातारीनं विचार केला, खरंच या लिपस्टिकीने माणूस सुंदर दिसत असेल का? खरंच ही लिपस्टिक लावल्यानंतर माणूस आणखीन सुंदर दिसत असेल का? मग एक दिवस म्हातारीनं ठरवलं की आज लिपस्टिक लावून म्हाताऱ्याला सरप्राईजच द्यायचं. मुलगी कॉलेजला गेली. म्हातारीनं घेतली मुलीची पर्स खोलली, त्यातून काढली एक टूब, लावली ओठाला. आणि ती टूब लिपस्टिकीची नव्हती, ती टूब होती फेविक्विकची. मग काय, होठ पॅक. म्हातारी पडवीत गेली. तेवढ्यात म्हातारीला पडवीत दिसलं. कोण? म्हातारं. हा, असलेलं लवकर कळतंय तुम्हाला. म्हाताऱ्याला म्हणते, म्हातारा म्हणते, छान दिसते. म्हातारीच्या मुलानं हॉस्पिटलमध्ये जाऊन ओठ मोकळे करून घरी आणली. घरी आल्याच्या नंतर म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम समजला. म्हातारा म्हणाला, आय इकडे ये. म्हातारी आली. एक मोकळं पोतान. म्हातारीने एक मोकळं पोतं आणलं. बस पोत्यात. म्हातारीला माहित होतं आपण पराक्रमच असा केलेला आहे. म्हातारी बसली पोत्यात. म्हातारी पोत्यात बसली आणि म्हाताऱ्यानं घेतलं ना पोत्याचं तोंड बांधून. आणि अशी म्हातारी ठोकली, म्हातारी ठोकली. दे दनादन, दे दनादन. पोतं फाटेपर्यंत आणली. पोतं फाटलं आणि फाटलेल्या पोत्यातून म्हातारी जे पळाली
मागच्या नवरात्रीत पळाली, आताचही नवरात्र संपत आलं पण म्हातारी काही माघारी आली. आलीच नाही. वा. विठ्ठल विठाल 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 विठ्ठल विठ्ठल फॅशन 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 या फॅशनने तर दुनिया पार नागवी होत चाललेली आहे. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसांना नक्कीच बदललं पाहिजे. फॅशन माणसांना केलीच पाहिजे, पण त्या फॅशनला काहीतरी लिमिट असावं, काहीतरी प्रमाण असावं. या फॅशनबद्दल एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात. फॅशन चाहे जितना कर लो, फॅशन चाहे जितना कर लो, चाहे मार लो सेंट 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 परफ्यूम स्प्रे. फैशन चाहे जितना कर लो, चाहे मार लो सेंट. जगत में कोई न परमानंद, 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 जगत में कोई न परमानंद. धन दौलत ये माल खजाना, जाए न तेरे साथ रे, जाए ना तेरे साथ रे. अंत समय जब आएगा तो मलेगा अपना हाथ रे. मलेगा अपना हाथ रे, मलेगा अपना हाथ रे. एक दिन तेरा उजड़ जाएगा, दिन तेरा उठ जाएगा, एक दिन तेरा उजड़ जाएगा. लगा ले तंबू. जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, हे जगत में कोई न रहमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद. फॅशन 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 फॅशनने म्हातारीच्या डोक्याचं पार खोकं झालं, तसं या महाराजांच्या डोक्याचं पार रिकामं खोकं झालं. असं महाराजांनी इकडून तिकडून पुरावे गोळा करून सांगितले की आई श्रेष्ठ आहे, आई श्रेष्ठ आहे की पत्नी श्रेष्ठ आहे, जर ध्यान देऊ नाही का. पती पत्नी, एक छोटंसं बाळ आणि म्हातारी, असं एक छोटंसं कुटुंब शहरामध्ये राहत होतं. सासू सुनाची थोडीशी कुरकुर व्हायची, थोडीशी बाचाबाशी व्हायची, थोडीशी भांडणं व्हायची. आता घर म्हटल्यानंतर भांडणं होतातच, भांड्याला भांडं लागतच. सासू सुनाची थोडीशी कुरकुर व्हायची आणि याचा त्रास त्याला व्हायचा. त्याला कळालं ना, पण त्याला कळालं ना. हां, असलं लवकर कळतंय तुम्हाला. मग एक दिवस आतल्या खोलीमध्ये तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे बघ, आपण एक काम करू, आपण एक चांगला वृद्धाश्रम शोधू. त्या वृद्धाश्रमात सर्व सुखसुविधा असल्या पाहिजे आणि त्या वृद्धाश्रमात आपण म्हातारीला ठेवू. पाहिजे तर महिना दीड महिन्यातून आपण तिला भेटायला जात जाऊ, तिला पाहिजे त्या वस्तूही देत जाऊ. आणि तिला जर बाळाला भेटावं वाटलं ना, तर महिना दीड महिन्यातून बाळालाही भेटायला घेऊन जात जाऊ. हा आतल्या खोलीमध्ये आपल्या पत्नीला सांगत होता. पत्नी आतमधून ऐकत होती आणि बाहेर दरवाजाजवळ उभं राहून म्हातारी सर्व ऐकत होती. याचा एक एक शब्द म्हातारीच्या अंतःकरणाला शस्त्रासारखा लागत होता. डोळ्यातून आसू वाहत होते.
कंठात हुंदका आला होता, पण तसाच हुंदका दाबून धरला, तसंच रडणं दाबून धरलं. हा आतल्या खोलीमध्ये पत्नीला सांगत होता. हा म्हणाला, बोल ना, चालेल ना असं केलं तर, चालेल ना तुला असं केलं तर, बोल ना, तू काहीतरी बोल ना. आता ही बया काय बोलते कुणास ठाऊ. डोळ्यातून आसू वाहू लागले, हातपाय थरथर थरथर कापू लागले, डोळ्यासमोर वृद्धाश्रम दिसू लागले. आता ही बया काय बोलते कुणास ठाऊ. हा म्हणाला, तू बोल ना, काहीतरी काहीतरी बोल. पत्नी म्हणाली, झालं तुमचं बोलून? हो. पूर्ण बोलून झालं? हो. मग आता मी काय बोलते ते कान खोलून नाही का? म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाही. अगं पण विसरलात का तुम्ही? विसरलात का तुम्ही तुमचे दिवस? तुम्ही लहान असताना तुमचा बाप वारला. तुम्ही लहान असताना तुमचा बाप वारला, त्यावेळेस याच म्हातारीने काबाड कष्ट करून मोलमजुरी करून तुम्हाला शिकवलं. स्वतः एक टाइम उपवाशी राहिली, पण तुम्हाला वह्या पुस्तकं खरेदी करून दिली. स्वतः उपवाशी राहिली, पण तुम्हाला वह्या पुस्तकं खरेदी करून दिली. तुम्हाला शाळेसाठी दप्तर खरेदी करून दिलं. मोलमजुरी करून तुम्हाला शिकवलं. आणि तुम्ही जर शिकले नसते ना, तर तुम्हाला नोकरी मिळाली नसती. आणि तुम्हाला जर नोकरी मिळाली नसते ना, तर मी तुमच्याबरोबर लग्न केलं नसतं. मी तुमच्याबरोबर लग्न केलं, ही म्हातारीचीच कृपा आहे. आणि आता या म्हातारपणामध्ये तिला आपल्या आधाराची गरज आहे, तर आता तिला वृद्धाश्रम, आता वृद्धाश्रम. म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाही. हे तू बोलतेस? हो, मीच बोलते. मग असं जर आहे, मग का भांडतेस तिच्याबरोबर? तिच्याबरोबर भांडू नको, मग कुणाबरोबर भांडू? सासू आहे ती माझी, अधिकार आहे माझा त्यांच्यावर, आणि त्यांचाही माझ्यावर. त्यांच्याशिवाय मला तरी कोण आहे, आणि माझ्याशिवाय त्यांना तरी कोण आहे. अधिकार आहे आमचा एकमेकींवर. पत्नीचं बोलणं झालं. पत्नीने दरवाजा उघडला, बाहेर गेली. सासू धावत आली आणि सुनेचे पाय धरले. नाही सासूबाई नाही, दोघींनी घट्ट मिठी मारली. सासूची आसू सुनेच्या पाठीवर पडत आहे, आणि सुनेची आसू सासूच्या पाठीवर पडत आहे. आता मला सांगा, कोण श्रेष्ठ? पत्नी एवढी श्रेष्ठ असून सुद्धा आपण तिच्या नावाने दातखड्या खातो, तिला नावं ठेवतो, तिची निंदा करतो. नव्हे आपण तिला वेडी म्हणतो, वेडी. आणि हेच नातं महाराज सांगतात अभंगाच्या 4थ्या शतकात. गव्हाचे दिवस जेवली माऊसी, 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 गव्हाचे दिवस
मला सांगा, कोण श्रेष्ठ? आई श्रेष्ठ का पत्नी श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ? आई. आमची पार्टी पक्की आहे. पत्नी श्रेष्ठ का आई श्रेष्ठ? हा. आई श्रेष्ठ का पत्नी श्रेष्ठ? तुमच्या जमलं आता. गावातलं मतदानाचं अवघड आहे भाऊ. हा? तुम्ही म्हणाला आमचेच डोकरे चक्रावून गेले. तुम्हीच सांगा, आहे की नाही? सांगतो. अगोदर टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई टाळी वाजवा सर्वांनी, टाळी टाळी. वा. टाळी वाजून भजन करा. टाळी वाजवा, टाळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी 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 विठोबा रखुमाई. होबा होबा होबा. हा? जोरात. विठोबा रखुमाई. पत्नीमध्ये एवढी ताकद आहे, पत्नीमध्ये एवढी ताकद आहे की सती सावित्रीने यमराजाच्या दरबारात जाऊन यमाच्या ताब्यातून आपल्या पतीचे प्राण वापस आणून सत्यवानाला जिवंत केले. म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? आईमध्ये एवढी ताकद आहे. आईमध्ये एवढी ताकद आहे की काळाच्या डोक्यावर पाय देणाऱ्या तुकाराम महाराजांसारख्या मुलांना तिने जन्म दिला. म्हणून आई सर्वात श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? एक पतिव्रता पत्नी सांडिल्या आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला घेऊन रस्त्याने चालली. एका मांडव्य ऋषीच्या शूलाला धक्का लागला. ऋषीला त्रास झाला, ऋषीला वेदना झाल्या. ऋषीने शाप दिला, ज्याचा मला स्पर्श झाला तो सूर्योदय होताच मरण पावेल. अर्थात सांडिल्य विधवा होणार. मग सांडिल्याने हे प्रतिज्ञा केली, मी जर खरी पतिव्रता पत्नी असेल,
मी जर खरी पतिव्रता पत्नी असेल तर सूर्य उगवणारच नाही. आणि काय आश्चर्य, सूर्य उगवलाच नाही. ही ताकद पत्नीची आहे, म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? आईमध्ये एवढी ताकद आहे, ध्यान देऊ नाही का? आईमध्ये एवढी ताकद आहे की आमच्या अंजनी मातेने एका शूरवीर पुत्राला जन्म दिला, त्याचं नाव हनुमंतराय. हनुमंतरायने मारला उड्डाण. अहो, सूर्य गुळू देणं सोडा, सूर्य उगू देणं सोडा, त्या सूर्याला गिळायला हनुमंतराय गेले. जन्माला आल्या आल्या अशा शूरवीर आणि पराक्रमी पुत्राला जन्म देणारी आमची आई सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. कोण श्रेष्ठ आहे? पण पत्नी झाल्याशिवाय आई होताच येत नाही. पत्नी झाल्याशिवाय आई होताच येत नाही. आणि बिना पत्नी होता जर आई झाली तर तिला जगामध्ये शून्य किंमत आहे. पण आई झाल्याशिवाय, ध्यान देऊ नाही का, आई झाल्याशिवाय पत्नी जीवनाला सुद्धा किंमत नाही. आई झाल्याशिवाय पत्नी जीवनाला सुद्धा किंमत नाही. कारण की जी पत्नी आई होऊ शकत नाही तिला हा समाज वांझ म्हणतो. वांझेला या समाजात किंमत नाही. म्हणून पत्नी नाही, आई सर्वात श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? अहो, पत्नी शिवाय संसारच नाही. पत्नी शिवाय संसारच नाही. पत्नी शिवाय प्रजा उत्पत्तीच नाही. म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? अहो, आई शिवाय प्रजाच नाही, आई शिवाय उत्पत्तीच नाही. म्हणून ती आई सर्वात श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? पत्नी आपल्या पतीसाठी संपूर्ण जग दुनिया सोडून, पत्नी आपल्या पतीसाठी संपूर्ण जग दुनिया सोडून, आपले आईबाप सोडून पतीकडे आले. आपले संपूर्ण जग दुनिया सोडून, आपले आईबाप सोडून पतीकडे आली. म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? अहो, पण ज्या आईने आपल्याला संपूर्ण जग दुनिया दाखवली, ज्या आईने संपूर्ण जग दुनिया दाखवली, ज्या आईने जन्मच दिला नसता तर ती पत्नी म्हणून आज पतीकडे आली. मग कोण श्रेष्ठ आहे? चाल द्या रात्रभर. पत्नी शिवाय आई नाहीच. पत्नी शिवाय आई नाहीच. आणि आई शिवाय पत्नी ही. आता माझ्या लक्षात आले. लय लवकर आले, अख्खे 2-2.25 तास गेले. जेवढ्या महत्वाची पत्नी आहे तेवढ्याच महत्वाची आई आहे. आता माझ्याही लक्षात आलं आहे की नाही, जेवढ्या महत्वाची आई आहे तेवढ्याच महत्वाची संसार करायचा ना, आयुष्य काढायचं. म्हणून माणसाला पत्नी आणि आई या दोन्हींचीही गरज आहे. म्हणून माणसाला आई आणि पत्नी या दोघींचीही गरज आहे. माणसाला उत्कृष्ट संसार जर करायचा असेल, माणसाला उत्कृष्ट संसार जर करायचा असेल तर पत्नीला हवा आईचा हात. पत्नीला हवा आईचा हात. आणि माणसाला उत्कृष्ट आणि उच्च संसार करायचा असेल तर आईला हवा पत्नीचा हात, आणि आईला हवा पत्नीचा हात. आणि या दोघींनाही हवी एकमेकाची साथ.
या दोघींनाही हवी एकमेकाची साथ. वा. आणि या दोघींनी मिळून जर संसार केला तर काम क्रोध रूपी विकार हे देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच नाथ महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरण. एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला. काम क्रोध देश धडी गेला, काम क्रोध देश धडी केला. संसार करता शिनले भारी, संसार करता शिनले भारी. काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला. संसार करता शिनले भारी, संसार करता शिनले भारी. सासू सासरा पतला भारी, सासू सासरा, सासू सासरा पतला भारी, सासू सासरा पतला भरी. संसार करता सिनले भारी, संसार करता सिनले भारी. सासू सासरा घातला भरी, सासू सासरा घातला भरी. संसार करता सिनले भारी, संसार करता शिनले भारी. वा. एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देशोधडी गेला. झालेली सेवा पांडुरंग चरणाच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो.